नमस्कार, माझं नाव संदीप उत्तरडे, आपटाळे येथील मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे। आज आपल्या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांचा आज 45वा वाढदिवस। वाढदिवसाबद्दल दादांना मी भरभरून शुभेच्छा देतो। तसं पाहिलं तर आमदार नसताना देखील दादांनी जुन्नर तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये जनतेची सेवा केलेली आहे, गोरगरिबांची सेवा केलेली आहे। गणेश उत्सवांना दरवर्षी भेटी देणं असो किंवा गोरगरिबांचे मोठ्या म्हणजे हजारो जोडप्यांची त्यांनी त्यांच्या स्वतःच्या खर्चाने इकडे विवाह लावून दिलेले, मोठ्या प्रमाणात सोहळे आयोजित केलेले आहेत। त्या दृष्टीने दादांना आपल्या तालुक्याने आमदार पदावर निवडून दिलं। तर विषय असा आहे की दादांनी आमदार पदावर येताना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जनतेची सेवा केली। तसं पाहिलं तर हा जो अष्टविनायक आहे रिंग रोड, ह्याच्यासाठी दादांनी मंत्रालयामध्ये वेळोवेळी पाठपुरावा करून त्यांनी हा अष्टविनायकचा रिंग रोड आहे तो मंजूर केलेला आहे। पुढच्याच महिन्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तिकडं उद्घाटन होणार आहे। तर अष्टविनायकाचा रस्ता झाला तर दुसरा विषय म्हणजे असा का जो पर्यटन तालुका आहे हा सर्वात प्रथम पूर्ण राज्यामध्ये एकमेव तालुका झाला, तो दादांच्या प्रयत्नामुळे झालेला आहे। त्याबाबत त्यांना द्यावे तेवढे आभार थोडेच आहेत। रस्त्यांची कामं भरपूर झालेली आहेत, पण तसं बघितलं तर आमच्या पश्चिम भागामध्ये काही प्रमाणात दादांचं दुर्लक्ष होते। पश्चिम भाग तसा आदिवासी भाग आहे, इकडं बरेच म्हणजे दुर्गम भाग असल्यामुळं बऱ्याच गोष्टींची इकडं गरज आहे, पण ती काही गरज काही पूर्ण होताना दिसत नाही। त्यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये दादांवर टीकासुद्धा होते। तर काही टीका का होते तर काही त्यांच्याकडून अपेक्षा होतात, पण त्या अपेक्षा पूर्ण होती नाही। तर सोशल मीडियात म्हणा किंवा इकडं बाहेर म्हणा, जर आपण असं अपेक्षा केली तर काही कार्यकर्ते काय म्हणतात, काही मागणी जरी केली तरी कार्यकर्ते उडीची उत्तरं देतात किंवा वेडेवाकडे उत्तरं देतात। तर त्यामुळं असं होतं का आपण काही मागणी केले गेले तर कार्यकर्त्यांकडून जर दादांचे जर अशी जर उत्तर मिळत असेल तर मग त्याचा फटका काही दिवसांनी दादांना निश्चितच बसू शकतो। का दादांची याच्यामध्ये काही चूक नसती, पण हे जरा सैरभैर झालेले कार्यकर्ते आहेत, त्यांच्यावर दादांनी थोडाफार अंकुश लावावा किंवा समाजामध्ये एखाद्या व्यक्तीशी कसं बोलावं, कसं बाबा त्याच्या टीकेतून आपल्याला काहीतरी म्हणजे बेनिफिट मिळेल किंवा कसं त्याची समस्या सोडवता येईल असं कार्यकर्ते असले पाहिजे। का विनाकारण एकमेकांवर टीका करणारे कार्यकर्ते नाही पाहिजे। तर असा विषय का दादांचं भवितव्य एकदम चांगलं आहे। तसं बघितलं तालुक्यामध्ये सध्या तरी 1 नंबरला दादा आहे आमदारकीच्या रेसमध्ये, अजून तरी मी सांगतो। तर दादांना असंच पुढं चांगलं आयुष्य लाभो, त्यांच्याकडून जनतेची सेवा अशीच होत राहो अशी मी परमेश्वराकडं विनंती करतो। धन्यवाद।